या ठिकाणी संपन्न करायचं आहे। सर्वप्रथम सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। ही वंदना सादर करत आहात। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मोसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। धन्यवाद लवेश, आपण आपल्या मंगलवाणीने ही पवित्र विधी या ठिकाणी संपन्न केलेला आहे। कार्यक्रमाची सांगताचा संदेश माझे बंधू ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि ज्याच्याकडे ध्येय असतं, उच्च शिक्षणाचं ध्येय असतं, ती माणसं ध्येयवेडी असतात आणि एक दिवस ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात। असाच माझा बंधू या ठिकाणी डॉक्टर देविदास काशीनाथ शिंदे याला विनंती आहे की त्यांनी फक्त 2-3 मिनिटांमध्ये आजच्या दिवसाचं महत्त्व या ठिकाणी विशद करणे आणि पुढील सूचना आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम संपन्नतेची दिल्या जाईल। तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्री या सर्वांच्या विचारांना त्रिवार वंदन। येथे उपस्थित सर्व जनसमुदाय, माता भगिनी आणि बंधूंनो, आज बुद्ध पौर्णिमा निमित्ताने आपण सर्व एकत्र आलेलो आहोत। आपला बेलगावचा
शिंदे परिवार, खडक परिवार जो आज ठाणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी विखुरलेला गेलेला आहे देशातल्या, तो बुद्ध पौर्णिमा निमित्ताने एकत्र येतोय. मित्रांनो, बुद्ध पौर्णिमेचे एक महत्व आहे. बुद्ध पौर्णिमेला आपण सर्व संयुक्त जयंती महोत्सव साजरी का करतो, तर या पाठी सुद्धा एक कारण आहे. बुद्ध पौर्णिमा हा एक असा उत्साहाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे की याच्याबद्दल थोडीशी मी आपल्याला माहिती देतो. बुद्ध पौर्णिमा आपण साजरी का करतो? बुद्धांना, भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला तो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. बुद्धांना जे महापरिनिर्वाण झालं ते सुद्धा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी. आणि बुद्धांनी जो धम्म प्रसार केला, धम्मचक्र जे सुरू केलं, जे सारनाथ येथे 5 भिक्खूंना जो त्यांनी धम्मोपदेश दिला, ती सुद्धा वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. एक जगातील असा एक महात्मा पुरुष आहे की ज्यांचा जन्म, ज्यांचा मृत्यू आणि ज्यांचे जे महत् कार्य, धम्मप्रसाराचं कार्य, ते सुद्धा एकाच दिवशी होतं. ती म्हणजे पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा. त्यामुळेच आपण सर्व बुद्ध पौर्णिमा ही मोठी जल्लोषात साजरी करतो. बुद्ध पौर्णिमा जल्लोषात साजरी करत असताना आपण सर्व एकत्र येतो. एक आपलं वाद्यवृंदासहित आपण मिरवणूक काढतो. आपले गावातील सर्व वरिष्ठ, सर्व आपले पै पाहुणे आपण एकत्र येत उल्हासात नाचत वाजत गाजत येतो. नंतर इथे अभिवादन करतो. तर हेच मुख्य कारण आहे की आपण सर्वांनी एकत्र यावे इथे, आपण सर्वांनी एकमेकांशी भेटावं. हेच या संयुक्त जयंती महोत्सवाचं मुख्य कारण आहे. आणि याच निमित्ताने आपण महापुरुषांचे विचार एकमेकांना देवाणघेवाण करत असतो. महापुरुषांचे विचार देवाणघेवाण करत असताना मला तुम्हाला जास्त वेळ घ्यायचा नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगावंसं वाटतं थोडं, की जो भारतामध्ये जो बुद्ध धम्म असेल, बुद्ध धर्माचा प्रसार करण्याचं खरं काम ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. याच्या अगोदर महाबोधी, भदंत, अनारगी आणि इथोइस्थास यांनी बऱ्यापैकी जो लुप्त झालेला बुद्ध धर्म होता तो प्रसार करण्याचं काम केलं. ते बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदर. परंतु त्यानंतर जे खरं काही कार्य केलं असेल बुद्ध धर्म प्रसाराचं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 किंवा 1953 या दरम्यान श्रीलंका असेल, बुद्धगया, ब्रह्मदेश असेल, सिलोन असेल, इथे मोठमोठ्या सभा, जागतिक संगीती त्यांनी उपस्थिती लावली. त्यांनी प्रवचन दिलं, मग बुद्ध धर्माबद्दल माहिती सांगितली. आणि जो भारतातून बुद्ध धर्म लुप्त झालेला होता तो खऱ्या अर्थाने पुनर्जीवित करण्याचं काम केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्याला आपण इथे सलामत करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, घटनाचा जो पाया आहे तो पाया स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 तत्वावरती अवलंबून आहे. बाबासाहेबांनी घटनेचं काम करत असताना हे रिसर्च वर्क केलेलं आहे, संशोधनाचं काम केलेलं आहे. जे जगातील जे काही घटना असतील, अमेरिकेच्या घटना असतील, मूलभूत हक्क असतील, ते आपण तिकडनं घेतलेले अमेरिकेकडून, किंवा एमर्जन्सी असेल ते जर्मनीच्या घटनेकडनं घेतलेले असेल. अशा बरेच घटनेत जे चांगलं असेल ते घेण्याचं काम केलेलं असेल. परंतु एक सांगण्यात येतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता हे पण फ्रेंच राज्यक्रांती तिकडनं घेतलेली असेल, परंतु हे चूक आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि खंड 17व्या खंडामधला भाग 3 मध्ये, पान नंबर 503 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे की मी जे काही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे विचार घेतलेले आहे ते विचार मी माझ्या गुरुकडनं घेतलेले आहे. आणि माझे गुरु म्हणजे भगवान गौतम बुद्ध. त्यामुळे हे समता, बंधुता आणि स्वातंत्र्यता याला एक अनन्यसाधारण महत्व आहे. स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जे बुद्ध धर्माप्रमाणे स्वातंत्र्य पण एकदम जास्त लोक ती सुद्धा मध्यम असावं, समता पण एकदम जास्त लोक ती सुद्धा मध्यम असावी. परंतु स्वातंत्र्य आणि समता यांचं व्हायोलेशन होऊ शकतं, उल्लंघन होऊ शकतं. तर याला आळा घालायचं काम काय करतो? कायदा करतो, बरोबर. परंतु कायदा हा सदैव त्याला एक प्रोटेक्ट करेल, त्याचं रक्षण करेल असं सांगता येत नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जर स्वातंत्र्य आणि समता हे जर अबाधित ठेवायचं असेल तर त्याला एक काम करतं, ती म्हणजे बंधुता.
बंधुता म्हणजेच मानवता आणि मानवता म्हणजेच बुद्धता. तर मित्रांनो, आजच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करताना आपण सर्वांनी येथे जी उपस्थिती दाखवलेली आहे, आमचे गावातील वरिष्ठ नागरिक आहेत, आमचे शिंदे परिवार कुटुंबातील मुंबई, ठाणे, नाशिक येथून आलेली आमची मंडळी असेल, या सर्वांनी जे काही योगदान दिले असेल त्या सर्वांच्या योगदानाला मी सलाम करतो. येथेच थांबतो. जय भीम. फूल आहे, चंदन आहे आणि प्रेमाचं बंधन आहे. फूल आहे, चंदन आहे, प्रेमाचं बंधन आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं पंचशील मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आहे, हार्दिक अभिनंदन आहे. हा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तत्पूर्वी काही सूचना आहेत. आपल्या